चला, छान वाटली पूजा, चांगली झाली ना? तर थँक्यू साजन. नमस्कार मंडळी. तर आषाढी एकादशीच्या दुसऱ्या भागामध्ये मी अंकिता तुमचं खूप मनापासून स्वागत करते. पहिल्या व्हिडिओला इतकं सारं प्रेम दिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. बरं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया का? आपण ना ह्या व्हिडिओमध्ये अगदी माझ्या घरची पूजा, विठ्ठलाची रखुमाईची मी कशी छान मांडणी केली आहे ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि आम्ही मंदिरात गेलो आहे हेही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अगदी साधी सुधी मी ही आई रखुमाईची आणि विठ्ठलाची छान मांडणी करून घेतली आहे. तर माझ्याकडे एक दिव्यांचं स्टँड होतं. तर मी अशी आयडिया केली, म्हटलं सकाळीच माझं मंदिर साफ केलं, स्वच्छ केलं, तेव्हाच मी विठ्ठल रखुमाईला छान अभिषेक करून त्यांची पूजा आणि स्थापना केली होती. पण मी असं सणसूद असेल ना तर खाली अशी वेगळी व्यवस्थित अशी मांडणी करते. त्यामुळे घरचं वातावरण आणि एक घरामध्ये सण असल्याचा एक अनुभव येतो. तर मी म्हटलं छोटंसं आपण काहीतरी करूया. तर मला अहोंनी असं छान मस्त दिव्यांचं स्टँड आणून दिलेलं, त्याच्यामध्येच विठ्ठल रखुमाईची अशी सुंदर अशी मी छोटीशी मांडणी केलेली आहे. जर ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला सांगा कमेंट्स करून. दिवाबत्ती आणि धूपबत्ती घंटानाद केल्यामुळे आपलं घरचं वातावरण आनंदी आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घराला संध्याकाळच्या वेळी देऊन जातं. तर नेहमी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला हा घंटानाद अगरबत्ती ही केलीच पाहिजे. किचनचं तर आपला आत्मा आहे, तर तिथे तर अन्नपूर्णा मातेचा वास असतो. तर तिथे तर आपल्याला घंटानाद आणि अगरबत्ती एक छोटासा दिवा लावून आपण छान किचनची पण शोभा वाढवायची असते. बरं आता दरवाजामध्ये जिथून आपली घरात लक्ष्मी येते तिथे पण छान घंटानाद करायचा. अगरबत्ती जर बाहेर लावता आली तुम्हाला तर एक अगरबत्ती लावायचं. अगरबत्ती लावल्यामुळे एक बाहेर एक छान सुगंध येतो. लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्यामुळे एक अगरबत्ती नेहमी घराबाहेर लावायची आणि आपल्या उंबरट्याला छान नमस्कार करून आपण घरात येऊन आपल्या देवापुढे एक छान नमस्कार करून घ्यायचा. तर कशी वाटली माझी घरची पूजा तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हो, माझ्या मैत्रिणींना माझे पूजेचे ब्लॉग्स खरंच खूप आवडतात. मला खूप साऱ्या मैत्रिणी हे व्हॉट्सअप करतात, खाली कमेंट्स करतात की खूप छान पूजा करते संगीता तू. तर खरंच तुमचं खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही मला इतकी छान प्रोत्साहन देतात आणि तुमच्याच प्रोत्साहनाने मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची एक उत्सुकता वाटते. तर असे छान छान कमेंट्स करत राहा आपले व्हिडिओ बघून. तर छानपैकी आपली विठ्ठल रखुमाईची पूजा पार झालेली आहे. म्हणजे मी जे ठरवलेलं की अहोंनी असं छान मला ते आणलं होतं ना दिव्यांची रास, तर त्याच्यामध्ये मी फुलं टाकली आहेत आणि देवासाठी इथे दिवा लावला आहे, धूप लावलं आहे, अगरबत्ती लावली आहे आणि नैवेद्यासाठी मी इथे ना अननस ठेवलं आहे. तर अशा प्रकारे छानपैकी मस्त पूजा करून घेतली आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल. आणि चला आता मंदिरात जायचं आहे. आहो आले आहेत तर आपण आता मंदिरात जाऊया. थोडं उशिराच निघतो आहे कारण की मंदिरात थोडी गर्दी असेल. सकाळपासून अजिबात जायला मिळालं नाही आणि मुद्दामूनच नाही गेली कारण आहोंबरोबर मला जायचं आहे मंदिरामध्ये. तर म्हटलं की आता काय रात्रभर म्हणजे 12 वाजेपर्यंत आपण जरी गेलो तरीही चालेल. तर म्हणून मग मी म्हटलं सगळं आवरून मग आपलं आरामात जाऊया. म्हणजे अशी काळजी नाही वाटणार ना की हे करायचं आहे ते करायचं आहे. फक्त सांगू तुम्हाला माझी चपाती राहिली आहे बस. जेवण सगळं झालं आहे, अळूवडी वगैरे सगळं झालं, कोबीची भाजी, डाळ भात मगाशीच दाखवलं तुम्हाला.
पीठ मळून ठेवलं आहे, फक्त चपात्या करायच्यात. तर अहो म्हणाले की राहू दे अंकिता, गरम गरम कर, छान वाटतात तशा, पण गरम गरम खायला पण चांगलं वाटेल, हो की नाही. तर चला मग आपण आता मंदिरात जाऊया. पूजा आवडली की नाही मला नक्की सांगा हां. आषाढी एकादशीचा हा पवित्र दिवस आणि मंदिरात जाण्यापूर्वी घरात विठ्ठल रखुमाईच्या चरणी अहोंनी मनापासून नमस्कार केला. अहो, आपण कितीही व्यस्त असलो ना तरी देवासमोर हे काही क्षण मनाला खूप आनंद आणि समाधान देऊन जातात. विठ्ठलाच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती आणि आनंद राहो, हीच पांडुरंगाकडे मी प्रार्थना करते. जय हरी विठ्ठल. चला, छान वाटली पूजा, चांगली झाली ना आजची पूजा. चला आता मंदिरात निघालो आहे मी. 9:15 झाल्यात. चला मंदिरात जाऊया. चला तर मंदिराकडे येऊन आम्ही पोचलो आहोत आणि बघताय तुम्ही दर्शनासाठी एवढी मोठी रांग उभी आहे. तर आम्ही पण आता रांगेत उभे आहोत. चला, बघता बघता आता आम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचलो आहोत. पण त्याच्या अगोदर जो परिसर होता आणि तिथे भजन कीर्तन जे चालू होतं ना, हा का इतकं सुंदर वाटत होतं ना हो. आणि अगदी तिथे रमल्यासारखं झालेलं, म्हणजे असं वाटत होतं की तिथून घरी जाऊच नये, तिथेच छान त्यांचं भजन कीर्तन ऐकत बसावं म्हणून, हो की नाही. इतकं सुंदर वाटत होतं आणि खरंच एक माहोल, एक पॉझिटिव्हिटी, आणि ते मंदिरात गेल्यानंतर ते वेगळंच होऊन जातं. तर अशा प्रकारे आम्ही लाईन लावता लावता आता मंदिराजवळ आलो आहोत. इथे बाहेर देवांना नमस्कार करून घेते आहे. आणि चला आता मी तुम्हाला पुढे घेऊन जाते, म्हणजे आपल्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन करवते आहे. तर खरंच खूप छान मूर्ती आहे, तुम्हाला खरंच आवडेल. नक्कीच दर्शन घ्या तुम्ही पण. मूर्तीचा काढून ये तुझ्या ह्याच्याने. पाय पडून घ्या, काढून देऊ पहिला. कॅमेरा निघतोय, फुलं निघत नाही. चला चला पटापट करा, चला चला घाई करा, चला त्यांना माऊली बाहेर व्हा, दर्शन झालं बाहेर व्हा. चला चला चला. इतकं सुंदर दर्शन झालं ना आमचं, म्हणजे अगदी विठ्ठल रखुमाईच्या पायाजवळ डोकं ठेवून अगदी आरामात आम्ही दर्शन केलेलं आहे. आणि तुम्हीही दर्शन केलं असाल ना विठ्ठल रखुमाईचं. कसं वाटलं दर्शन मला नक्की सांगा. आणि रखुमाई आणि विठ्ठलाची मूर्ती कशी वाटली हेही तुम्ही मला नक्की सांगा. हा मंदिरातला आजूबाजूचा परिसर आहे, जो तुम्हाला व्हिडिओ काढून सगळा परिसर दाखवत आहे. तर नक्कीच तुम्ही बघा. चला मंदिरात छान बसलो 2 मिनटासाठी आणि खरंच खूप गर्दी होती. तर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर इथे
शंकरांचं म्हणजे आपलं शिव मंदिर होतं, तर तिथे छान नमस्कार करून घेतला आणि मग आम्ही पुढे निघालो आहोत. तर चला तुम्हीही नमस्कार करून घ्या. तर अशा प्रकारे आमचं छान दर्शन झालं विठ्ठल रखुमाईचं. इथे मंदिराच्या बाहेरच आहोत आम्ही. आणि हा माझा दीर साजन, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती, पण तरी पण आम्हाला म्हणजे विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीजवळ उभं राहून छान फोटो काढता आला. तर थँक्यू साजन. चला तर आल्या आल्या मी पहिल्या चपात्या करून घेतल्या, कारण माझ्या चपात्या बाकी होत्या. आणि आता आहे ना इथे अळूवडी तळून घेते आहे. तर एवढ्या साऱ्या नाही तळणार आहे, कारण मी ह्या अळूवड्या कोणासाठी तरी बनवल्यात. तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच की कोणासाठी अळूवडी बनवली आहे म्हणून. बरं, इथे आमच्यासाठी एक तरी आता अळूवडी काढणार, कारण जेवणाबरोबर तर अळूवडी पाहिजेच. आपल्या घरात असेल आणि ती तळणार नाही असं होणारच नाही, हो की नाही. चला तर इथे कोबीची भाजी, डाळ भात, चपाती आणि भात आणि अळूवडी हे असं जेवण मी वाढते आहे. आणि आता आम्ही जेवून घेऊ. बरं, मी काय म्हणते, पहिला भाग जर कोणी बघितला नसेल ना तर नक्की बघा, कारण की पहिल्या भागामध्ये मी उपवासाचे डोसे दाखवले आहेत, जेवण दाखवलं आहे आणि माझ्या मंदिरातली जे मंगलकर्षातली आई रखुमाईचं रूप घेऊन कशी दिसते हे तुम्हाला मी शेअर केलं आहे पहिल्या भागामध्ये. तर पहिला भाग जर तुम्ही बघितला नसाल ना तर नक्की बघा, तुम्हाला नक्कीच खरंच आवडेल तो. आणि हाही व्हिडिओ तुम्ही बघाच, कसा वाटला हे मला नक्की सांगा. तुम्हाला विठ्ठल रखुमाईचं दर्शन कसं झालं, आवडलं की नाही हेही सांगा. आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा. चला तर मी व्हिडिओ इथेच संपवते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. म्हणजे पुढचा व्हिडिओ आपला गुरुपौर्णिमेचा असणार आहे, तर त्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला नेहमीप्रमाणे एक लाईक करा आणि फ्लेवर्स ऑफ अंकिता ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण हरी कमेंट्समध्ये नक्की लिहा. बाय.